नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग 31. अजिंक्यने गाडी नताशाच्या घराच्या बाहेर पार्क केली. रमेश तिथेच बाजूला उभा राहून अजिंक्यची वाट पाहत होता. अदिती गाडीतून उतरली व जाण्यासाठी निघाली. अजिंक्यही तिच्या सोबत उतरला होता. अदिती जाण्यासाठी निघाली तसे अजिंक्यने तिला रोखले. सॉरी अदू, काहीतरी बोल, नाहीतर मला रात्रभर झोप येणार नाही. माझं खरंच चुकलं. मी पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही. प्लीज मला माफ कर. अजिंक्य काकुळतीला येऊन बोलत होता. इट्स ओके अजिंक्य, जे झालं ते विसरून जा. माझ्या मनात तुझ्याविषयी राग नाही. रात्र खूप झाली आहे, मी निघते. आपण उद्या भेटू. बाय, अदिती म्हणाली व जाण्यासाठी निघाली. अजिंक्य कितीतरी वेळ तिला जाताना पाहत होता. अदितीने त्याला माफ केले हे त्याच्यासाठी खूप होतं. ओ रोमिओ, आता चलताय का रात्रभर इथेच थांबायचं आहे? रमेश ओरडला. तसा अजिंक्य त्याच्या दिशेने निघाला. अदिती घरी आली. नताशा तिची वाटच पाहत बसली होती. काय अदू, किती उशीर? नताशा म्हणाली. तशी तिची नजर अदितीच्या भिजलेल्या कपड्यांकडे गेली. हे अदू, तू 4 व्हीलरमध्ये होती ना? मग तुझे कपडे कसे काय भिजले? हां, नताशाने विचारलं. आम्ही ना ब्रिजवर थांबलो होतो ना, नेमका तेव्हाच पाऊस आला, मग भिजले मी, अदितीने सांगितलं. ओ, क्या बात है अदुडी, ब्रिजवर तुम्ही काय करत होता? खरं सांग, नताशा बारीक डोळे करत म्हणाली. तशी अदितीने नजर चोरली. काही नाही, मी चेंज करून येते, असं बोलून अदिती बेडरूममध्ये गेली. नताशाला जे समजायचं ते ती समजली होती. आता लवकरात लवकर अदिती आणि अजिंक्यला जवळ आणायचं. ही फक्त सुरुवात होती. शालिनी रात्रभर झोपली नाही. तिला मनातून खूप वाईट वाटत होतं. अजिंक्यवर तिचं किती प्रेम आहे, तरी तो अदितीसोबत, हा विचार तिला सहन होत नव्हता. अजिंक्यच्या सुखात तिचं सुख होतं, तरी मनातून तिला कुठेतरी वाईट वाटत होतं. अजिंक्यशिवाय ती दुसऱ्या कोणाचा विचार करू शकत नव्हती. ती गॅलरीत एकटीच खुर्चीवर बसून विचार करत होती. अजिंक्यचा विचार तिच्या मनातून जात नव्हता. पहिल्या नजरेत तिने त्याला पसंत केलं होतं. त्याच्या प्रेमात पडली होती. आता अजिंक्य आपल्याला कधीच मिळणार नाही, हे सत्य आहे आणि ते लवकर स्वीकारावे लागेल. नाहीतर हा त्रास फक्त तिला सहन करावा लागेल. ती एकटीच विचार करत होती. विक्रम तिथून चालला होता. त्याची नजर शालिनीवर पडली. तसा तो तिच्या जवळ गेला. शालू, काय झालं? तू ठीक आहेस ना? विक्रम तिच्या शेजारी बसत म्हणाला. भाई, तुम्ही? काही नाही, असंच. आज कॉलेजला जायचं मूड नाही, म्हणून निवांत आहे, शालिनी म्हणाली. परंतु तिचे डोळे लाल झाले होते. तिचा चेहरा पडला होता. काय झालं ते खरं सांग. माझ्यापासून लपू नको. तुझा चेहरा का पडला आहे आणि डोळे का सुजले? विक्रम तिच्यावर नजर रोखून होता. भाई, भाई किती काळजी करणार? रात्री फ्रेंड्सची बर्थडे पार्टी होती. रात्री घरी येण्यासाठी उशीर झाला होता, म्हणून असं वाटत असेल, शालिनी म्हणाली. ठीक आहे, आराम कर, असं बोलून विक्रम उठला व जाण्यासाठी निघाला. शालिनीने त्याचा हात पकडला. काल तुम्ही मला शर्ट का नाही दिला? मला माहीत आहे, माझे भाई एका शर्टासाठी माझं मन
कधीच दुखवणार नाही, शालिनी म्हणाली. तसा विक्रम हसला व तिचा हात हातात घेतला. कारण ते शर्ट माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, विक्रम म्हणाला. माझ्यापेक्षा जास्त? त्या शर्टमध्ये असं काय खास आहे, शालिनीने विचारलं. कारण ते शर्ट तुझ्या भाभीसाने माझ्यासाठी पसंत केलं आहे. आता जास्त प्रश्न विचारू नको, बाय, असं बोलून विक्रम निघालाही. भाई थांबा, भाभीचं नाव तरी सांगा ना भाई, शालिनी ओरडत होती. परंतु तोपर्यंत विक्रम गेला होता. विक्रम बाहेर आला व फोनमध्ये त्याचा मॅनेजरचा नंबर डायल केला. हॅलो मिस्टर जोशी, अदिती देसाई यांना कॉल करा व आज ऑफिसमध्ये यायला सांगा. काही कागदपत्रांवर त्यांच्या सह्या घ्यायच्या आहेत, विक्रम म्हणाला व कॉल कट केला. त्याला ती जमीन अदितीच्याही नकळत तिच्या नावावर करायची होती. म्हणून त्याने तिला ऑफिसमध्ये बोलावले होते. आणि महत्त्वाचं म्हणजे काल रात्री त्याला जे स्वप्न पडलं होतं, म्हणून तिला एकदा स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचे होते. तसं त्याला चैन पडणार नव्हतं. सकाळी अदिती आणि नताशा कॉलेजमध्ये आल्या होत्या. आता सेकंड सेमिस्टरला 3 महिने राहिले होते. त्यामध्ये कॉलेजचे गॅदरिंगही सुरू होणार होते. म्हणून सर्व स्टुडंट स्टडीचे प्लॅनिंग करत होते. अदितीला यामध्ये इंटरेस्ट नव्हता. तिला फक्त स्टडीवर फोकस करायचा होता. पुढच्या महिन्यात फर्स्ट सेमिस्टरचा रिझल्ट लागणार होता. अदिती आणि नताशा लेक्चर संपल्यावर कॅन्टीनमध्ये येऊन बसल्या. अजिंक्य आज कुठेच दिसत नव्हता, म्हणून अदिती बेचैन होती. आज टिफिन नसल्यामुळे दोघींनी कॅन्टीनमधून ऑर्डर केली होती. दोघी सँडविच खात होत्या की तितक्यात अजिंक्य आला व अदितीच्या शेजारी बसला. आज आंटीचा तुम्हाला उपाशी ठेवण्याचा बेत दिसतोय, अजिंक्य म्हणाला. असे काही नाही, काल अदिती माझ्या घरी होती म्हणून टिफिन आणला नाही, नताशा म्हणाली. अजिंक्यने अदितीकडे पाहिलं. ती शांत होती. रात्री मी सॉरी बोललो होतो, अजिंक्य म्हणाला. इट्स ओके. आणि सारखं सारखं सॉरी बोलू नको, मला नाही आवडत, अदिती म्हणाली आणि प्लेट अजिंक्यच्या दिशेने सरकवली. तसं त्याने सँडविचचा एक पीस उचलला. काय खुसूरफुसूर चालली आहे तुमची हा, नताशा म्हणाली. तुला नाही समजणार, अजून तू लहान आहे, अजिंक्य हसत म्हणाला. तितक्यात तिथे रमेश आला. हे अजिंक्य, ॲन्युअल फंक्शनचे वेळापत्रक तयार करायचे आहे आणि यावेळी गॅदरिंगमध्ये कोण कोण पार्ट घेणार आहे त्याची लिस्ट बनवायची आहे, रमेश म्हणाला. आत्तापासून कामाला लागा, नाहीतर मुलांचा स्टडीवर परिणाम होईल. गॅदरिंगनंतर लगेच सेमिस्टर सुरू होणार आहे, अजिंक्य म्हणाला. तू कशात पार्टिसिपेट करणार आहे नताशा, रमेशने विचारलं. कशाला गरिबाची मस्करी करतोय, आम्ही फक्त पाहायला येणार आहे, नताशा म्हणाली. हे काही नाही, तुम्हाला पार्टिसिपेट करावे लागन. अदू, तू काय करणार आहे, अजिंक्यने विचारलं. मला काहीच येत नाही, मी पण नताशासारखं पाहायला येणार आहे, अदिती म्हणाली. याला कुठे अर्थ आहे, अजून आपल्याकडे वेळ आहे, तोपर्यंत काय ते ठरवा. यावर्षी देसाई सर रिटायर्ड होणार आहे, त्यांचा गेट टुगेदरची तयारीही करायची आहे, अजिंक्य म्हणाला. यार अजिंक्य, म्हणजे तो विक्रम राठोड येणार तर देसाई सरांचा सत्कार तोच करणार ना, मी असं ऐकलं होतं, रमेश म्हणाला. तशी अदितीने नजर झुकवली. नताशाला त्याचं नाव ऐकून चीड आली. त्याचं आपल्याला काय करायचं आहे, कोणीच त्याला भाव द्यायचा नाही,
जसा येईल तसा जाऊ दे त्याला, आणि आपल्या कॉलेजचा मुलांनाही सांगा, कोणी त्याला अटेन्शन देणार नाही, नताशा रागात म्हणाली. अगं हो हो, किती तो राग. मी तर ऐकलं होतं तुला त्याच्यासोबत लग्न करायचं आहे. तसं पाहायला गेलं तर तो तुझ्यासारखा नमुना शोभेल हा, रमेश म्हणाला. तशी नताशा चिडली. ती त्याला मारायला उठणार, रमेश पळायला लागला. तीही त्याच्या मागे धावत गेली. अदिती आणि अजिंक्य त्याची मस्ती पाहून हसत होते. अजिंक्य, पुढे काय करायचं ठरवलं आहे? तू आत्ताच एखाद्या वकिलासोबत बोलून घे, अदिती म्हणाली. त्याची काहीच गरज नाही. दरवर्षी आपल्या कॉलेजमध्ये इंडियामधील नावाजलेले फर्म इंटरव्ह्यूसाठी येतात, जे कॉलेजमधील 50 मुलांना जॉब देतात. आणि मला नाही वाटत कोणतीही फर्म मला नाही बोलेल, अजिंक्य म्हणाला. दॅट्स ग्रेट, ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे, अदिती खुश होत म्हणाली. आज रमेश वाचला, त्याला मी नंतर पाहून घेईल. अदू, माझी पार्लरची अपॉइंटमेंट आहे, मी निघते, आपण उद्या भेटू, बाय, असे बोलून नताशा घाईत गेली. अदू, मला मूट कोर्टची प्रॅक्टिस करायची आहे. आता ओरल एक्झाम सुरू होईल, मीही निघतो, बाय, अजिंक्य म्हणाला आणि निघून गेला. अदितीलाही लेक्चरसाठी जायचं होतं. सगळे गेले तसे तिचीही लेक्चरला जायची इच्छा होत नव्हती, तरी ती जाण्यासाठी उठली. तशा तिच्या फोनची रिंग वाजली. हॅलो, अदिती. मिस अदिती, मी राठोड फर्मचा मॅनेजर बोलत आहे. आज तुम्ही ऑफिसमध्ये येऊ शकता का? काही डॉक्युमेंटवर तुमची सही हवी आहे, जोशी म्हणाले. मी 1 तासामध्ये येते सर, अदिती म्हणाली व कॉल कट केला व बाबांना कॉल लावला. हॅलो बाबा, विक्रम सरांनी ऑफिसमध्ये बोलावलं आहे. त्यांना काही कागदपत्रांवर माझी सही हवी आहे. मी आता गेले तर चालेल? नंतर गेले की घरी यायला उशीर होईल, अदिती म्हणाली. ठीक आहे, जा तू आणि लवकर घरी ये, बाबा म्हणाले व कॉल कट केला आणि ती जाण्यासाठी निघाले. विक्रम एका मीटिंगसाठी बाहेर आला होता. मिस्टर जोशी यांनी त्याला सांगितलं होतं की अदिती आज येणार आहे, म्हणून त्याला ऑफिसमध्ये जाण्याची घाई झाली होती. आज त्याने अदितीने पसंत केलेला ब्लॅक शर्ट व फॉर्मल ब्लॅक पॅन्ट घातली होती व त्यावर व्हाईट कलरचा कोट घातला होता. आज तो नेहमीपेक्षा खूप हँडसम दिसत होता, म्हणून प्रत्येकाचं तो लक्ष वेधून घेत होता. अदिती एका बस स्टॉपवर उतरली व तिथूनच चालत चालत मिस्टर राठोड यांची फर्म शोधत होती. आज ती पहिल्यांदा इथे आली होती, म्हणून नक्की ऑफिस कुठे आहे हे तिला माहीत नव्हतं. तिने गुगलवर सर्च करून फर्मचा ॲड्रेस मिळवला होता. शेवटी कोणाला तरी विचारून ती फर्मच्या बिल्डिंगसमोर आली. अतिशय प्रशस्त अशी ती मोठी इमारत होती. अदितीला आत जाऊ की नको असं झालं होतं, तरी ती आतमध्ये गेली. आतमध्ये ग्राउंड फ्लोअरवर मोठी लॉबी होती व सगळे हाय क्लास लोकांचा वावर होता. फक्त अदिती तिथे अगदी सिंपल होती. तिने साधा पिवळा चुडीदार व त्यावर ग्रीन कलरची ओढणी घेतली होती. केसांची वन साईड वेणी घातली होती. तिने खाली रिसेप्शनिस्ट काउंटरवर राठोड फर्म कोणत्या फ्लोअरवरती आहे ते विचारले व लिफ्टमध्ये चढली. सगळे लोक तिच्याकडे पाहत होते, म्हणून तिला खूप संकोच वाटत होता. तिला माहीत होतं आपले कपडे पाहून आपल्याला सर्व पाहत आहे. एकदाची लिफ्ट टॉप फ्लोअरला पोहोचली. अदिती लिफ्टमधून उतरली तशी तिला धडकी भरली. ह्याच्या आधी तिने कोणत्याही चित्रपटामध्ये अशी प्रशस्त फर्म पाहिली नव्हती. सगळीकडे हाय क्लास फर्निचर. कितीतरी वकील
तिथे काम करत होते. प्रत्येकाला तिथे बसण्यासाठी वेगवेगळ्या कॅबिन होत्या. क्लायंटला बसण्यासाठी वेगळी सोय होती. फक्त इथेच नाही तर अशा 2 फ्लोअरवर फर्मचा विस्तार होता आणि हे सर्व विक्रमादित्य राठोड यांच्या स्वतःच्या मालकीचं होतं. ती दबकतच रिसेप्शनिस्टच्या जवळ आली. तिच्या टेबलवर लीना नावाची पाटी होती. क्रमश पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.